आपल्या जीवनातल्या प्रत्येक उपलब्ध समयी प्रभूचं ध्यान करणं, प्रभूचं गीत गाणं, प्रभूबद्दल ऐकणं आणि प्रभूबद्दल बोलणं हे देखील किती सुंदर आहे. चला तर वेळ न दवडता आपण थोडा वेळ स्तोत्र 27 मधील केवळ एक वचन वाचण्यासाठी उडूया. दाविदाने लिहिलेलं स्तोत्र 27 आणि मी आपणासाठी आजच्या सकाळच्या मननासाठी वचन 4 वाचत आहे. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी त्याचे मनोहर रूप पाहत राहील आणि त्याच्या मंदिरात ध्यान करेन. स्तोत्रकर्ता दाविदाचे हे शब्द आहेत आणि तो सुरुवातीला 4थ्या वचनाच्या सुरुवातीला असं सांगतो, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. एक वरदान हिंदीमध्ये असं लिहिलेलं आहे, हिंदी बायबलमध्ये, मैंने परमेश्वर से एक वर मांगा. उर्दू बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, मैंने खुदावन से एक दरख्वास्त की. आणि इंग्रजी बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, वन थिंग दॅट हॅव आय डिझायर्ड. वन थिंग, एक वरदान, एक वर, एक डिझायर. तसं पाहिलं तर स्तोत्रामध्ये दाविदाने जे जे काही स्तोत्र बाकीची लिहिलेली आहेत ती, आणि दाविदाबद्दल बायबल मधल्या इतर पुस्तकांमध्ये जे लिहिलेलं आहे त्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हे आपल्याला समजून चुकते की दाविदाने परमेश्वराजवळ वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि आयुष्यभर अनेक मागण्या केल्या, विनंत्या केल्या. परंतु स्तोत्र 27:4 मधली जी मागणी आहे, डिझायर आहे, वर आहे, ख्वाहिश आहे, ती आगळी वेगळी आहे. आतापर्यंत परमेश्वराजवळ दाविदाने जे जे काही मागितलं असेल त्या सर्वांपेक्षा उच्च कोटीचं जर कोणतं दाविदाचं मागणं असेल, सर्वात श्रेष्ठ, अत्युच्च असं कोणतं मागणं असेल तर ते स्तोत्र 27:4 मधलं मागणं आहे, वरदान आहे, डिझायर आहे, दाविदाच्या मनामध्ये असलेली ती ख्वाहिश आहे. आणि म्हणून तर तो म्हणतो की त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. काय मागत आहे दावीद परमेश्वराजवळ? एक वरदान, एक ख्वाहिश, आणि ती तिथंच लिहिलेलं आहे, ते हे की परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. that I may dwell in the house of the Lord. परमेश्वराचं घर. आणि परमेश्वराच्या घरात दाविदाची वस्ती का व्हावी त्यासाठी तो पुढे देखील सांगत आहे, दोन गोष्टीसाठी. म्हणजे मी त्याचे मनोहर रूप पाहत राहील आणि मी त्याचे ध्यान करेन. परंतु या दोन गोष्टीकडे जाण्याच्या ऐवजी दावीद जो शब्द वापरत आहे तिथं, परमेश्वराचे घर, परमेश्वराचे मंदिर, इंग्रजीमध्ये दोन्ही ठिकाणी हाऊस ऑफ द लॉर्ड हा शब्द वापरलेला आहे. जरा थोडा वेळ त्या शब्दावरती आपण मनन करूया. हाऊस ऑफ द लॉर्ड, परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. दावीद अजून एका स्तोत्रामध्ये हाऊस ऑफ द लॉर्ड किंवा परमेश्वराचं घर त्याचा तो उल्लेख करत आहे. ते स्तोत्र देखील आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे.
स्तोत्र 23 आणि वचन 6 मध्ये दावीद असं म्हणतो, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. इथं देखील दावीद स्तोत्र 23 मध्ये परमेश्वराचं घर, हाऊस ऑफ द लॉर्ड हा शब्द वापरत आहे. परंतु एक छोटासा फरक मला तुमच्या समोर मांडून पुढे जाऊ द्या. जो फरक स्तोत्र 23:6 मध्ये आणि स्तोत्र 27:4 मध्ये आहे. स्तोत्र 23:4 मध्ये दावीद जे म्हणत आहे, परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील, हे दावीद त्या परमेश्वराच्या घराबद्दल बोलत आहे, ज्या परमेश्वराच्या घरात तो मृत्यूनंतर राहणार आहे. म्हणून तर तिथं तो शब्द वापरलेला आहे, चिरकाल, फॉरएव्हर. स्तोत्र 23 मध्ये दावीद मृत्यूनंतर जो तो परमेश्वराच्या घरात राहणार आहे त्याबद्दल बोलत आहे. परंतु स्तोत्र 27:4 मध्ये तो पृथ्वी तलावरचं दाविदाचं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वराच्या घरात राहण्याबद्दल सांगत आहे. आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. परमेश्वराचं घर, परमेश्वराचं मंदिर. तसं पाहिलं तर दाविदाच्या हयातीत, दावीद जेव्हा जिवंत होता तेव्हा परमेश्वराचं घर किंवा मंदिर असं नव्हतंच. हा निवास मंडप होता, कराचा कोश होता, परंतु परमेश्वराचं मंदिर बांधलेल्या स्थितीमध्ये नव्हतं. परंतु दावीद हा एक असा पहिला व्यक्ती होता ज्याच्या मनामध्ये परमेश्वराचं घर बांधावं, परमेश्वराचं मंदिर बांधावं असे विचार आले. परमेश्वराच्या घराबद्दल, मंदिराबद्दल दाविदाच्या मनामध्ये एक वेगळाच आवेश होता. इथं तर आपल्याला वाचायला मिळते 27:4 मध्ये परमेश्वराच्या घरात राहण्याचा आवेश, परमेश्वराच्या घरात मंदिरात ध्यान करण्याचा आवेश, परमेश्वराच्या घरात मंदिरात परमेश्वराचे रूप, मनोहर रूप पाहत राहण्याचा आवेश. अर्थात दावीद जे हे म्हणत आहे ते परमेश्वराच्या मंदिर म्हणजे कदाचित निवास मंडपामध्ये किंवा परमेश्वराच्या त्या उपस्थितीमध्ये जाण्याबद्दल बोलत आहे, परमपवित्र स्थानामध्ये जिथं परमेश्वराची उपस्थिती होती. निवास मंडप म्हणा किंवा मंदिर म्हणा, या निवास मंडप आणि मंदिराचे जे 3 भाग होते, अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान, त्या 3 भागापैकी केवळ एक भाग असा होता जिथं परमेश्वराची कंटिन्युअस फेलोशिप किंवा उपस्थिती होती, ते म्हणजे परमपवित्र स्थान. आणि दावीद त्या परमपवित्र स्थानाबद्दल सांगत आहे, मला त्या ठिकाणी जायचं आहे, वस्ती करायचं आहे, त्या ठिकाणी मला परमेश्वराचं रूप न्याहाळता येईल, परमेश्वराचं ध्यान करता येईल. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की दावीद हा यहुदा घराण्यातला होता, लेवीय कुटुंबातला घराण्यातला नव्हता, म्हणून तो तिथं जाऊ शकत नव्हता. परंतु त्याच्या मनात मात्र ती एक तीव्र इच्छा होती, परमेश्वराच्या घरात म्हणजे त्या परमपवित्र स्थानात, त्या ठिकाणी माझी वस्ती व्हावी, त्या ठिकाणी मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील. कोणत्या मनोहर रूपाबद्दल बोलत होता दावीद? तसं पाहिलं तर निवास मंडप असो की मंदिर असो, परमेश्वराची दिसणारी उपस्थिती कुठंच नव्हती. कराचा कोश होता, वेगवेगळे उपकरण तिथं होती, परंतु परमेश्वराचं मनोहर रूप पाहिल, दिसेल डोळ्यांनी असं काहीच नव्हतं. परंतु दावीद त्या परमेश्वराच्या उपस्थितीबद्दल बोलत आहे की ज्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये मी येईन आणि परमेश्वराचं मनोहर रूप मी पाहिन, आत्मिक नेत्रांनी अनुभवीन आणि मी त्याचं ध्यान करीन, सो दॅट आय मे मेडिटेट, दॅट इज राईट वर्ड, ध्यान करेन. प्रियनो, दाविदाच्या मनामध्ये परमेश्वराच्या मंदिराबद्दल जो आवेश होता, म्हणून त्याने म्हटलं की मला परमेश्वरासाठी मंदिर बांधायचं आहे. परंतु प्रभूने त्याला त्याबद्दल नकार दिला आणि सांगितलं की मंदिर तू बांधू शकणार नाही, मंदिर तुझा पुत्र बांधेल.
परंतु तरी देखील तो हताश आणि निराश झाला नाही. तर आपल्या हयातीमध्ये परमेश्वराच्या मंदिरासाठी जे जे काही सामुग्री लागणार होती त्यापैकी भरपूर सामुग्रीचा त्याने अगोदरच अरेंजमेंट करून ठेवली. परमेश्वराच्या मंदिर बांधण्याविषयीचा त्याच्या मनामध्ये असलेला आवेश. परंतु आम्हाला नवीन करारामध्ये दाविदाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाहायला मिळतो, जो दाविदापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्याही मनामध्ये परमेश्वराच्या मंदिराविषयीचा असलेला आवेश आम्हाला योहान 2 मध्ये पाहायला मिळतो. जेव्हा त्याने मंदिरातली अवस्था पाहिली तेव्हा हातामध्ये दोऱ्यांचा कोरडा केला आणि शिष्यांना आठवलं तेव्हा जुन्या करारातील वचन की तुझ्या मंदिराच्या आवेशाने तो ग्रासून जाईल, आपला प्रभू येशू ख्रिस्त. ज्याच्या मनामध्ये देखील देवाच्या मंदिराविषयीचा आवेश होता. परंतु आज या प्रभातीच्या मननाचं समाप्तीकरणाकडे येत असताना आपण त्या मंदिराकडे लक्ष लावूया थोडा वेळ, जे मंदिर आज दुसरं तिसरं कोणी नसून प्रभूची मंडळी आहे आणि आपण विश्वासणारे आहोत. आज या भूतलावरती जे सालोमन राजाने मंदिर बांधलं ते नाही, ज्या मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला होता ते नाहीये, परंतु आज या भूतलावरती सर्वात श्रेष्ठ गोष्ट अशी जर कोणती असेल तर ती देवाची मंडळी, प्रभूची मंडळी आहे, आपण आहोत. जसं दावीद म्हणतो, परमेश्वराकडे त्याने भरपूर मागितलं, पण त्यापेक्षा अतिशय श्रेष्ठ मागणं जर कोणतं असेल तर ते देवाच्या घराबद्दलच होतं. तसं या भूतलावरती सर्वात श्रेष्ठ असं जर काही असेल तर ही देवाची मंडळी आहे. ज्या देवाच्या मंडळीचं बांधकाम अजूनही प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. स्वतः प्रभू म्हणाला, आय विल बिल्ड माय चर्च, मी माझी मंडळी रचील. आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण आपल्याला प्रभूने मंदिर बनवलेलं आहे. आपल्याला प्रभूने त्याच्या उपस्थितीमध्ये परमपवित्र स्थानामध्ये येण्याची मुभा, मोकळीक आणि धैर्य दिलेलं आहे. आपण त्या इस्रायलाच्या कराराच परके, दाविदासारखे पण यहुदा घराण्यातले पण नव्हतो, परंतु आपल्या थोर प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानामुळे आपण मंदिर बनलो. आपण मंडळी आहोत. वैयक्तिकरित्या आपण मंदिर आहोत आणि सामुदायिकरित्या आपण देवाची मंडळी आहोत, की ज्या देवाच्या मंडळीमध्ये प्रभूने आपल्याला आणलेलं आहे. ही देवाची मंडळी सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून आजच्या सकाळच्या प्रहरी प्रभातीचं मनन ह्या सत्राखाली मनन आणि ध्यान करत असताना आपण त्या दोन गोष्टीचं ध्यान करूया. परमेश्वराच्या मंदिराचं ध्यान, परमेश्वराच्या मंडळीचं ध्यान, जिथं स्वतः परमेश्वर उपस्थित आहे आणि जिथं परमेश्वराचं रूप, मनोहर रूप, पुन्हा एकदा ते दिसणारं रूप नाही, ते या भौतिक आणि शारीरिक डोळ्यांनी दिसणारं रूप नाही, तर ते आत्मिक डोळ्यांनी दिसणारं परमेश्वराचं मनोहर रूप आहे, की ज्याचं मनोहर रूप पाहत राहण्याचं आपल्याला प्रभूने सौभाग्य दिलेलं आहे आणि ज्याच्याबद्दल ध्यान करावं, ध्यान, मेडिटेट. आजचं देखील आपलं हे 15-20 मिनिटाचं ध्यान आहे ना. ह्या 15-20 मिनिटांमध्ये असं कोण आहे ज्याचं आपण ध्यान करायला पाहिजे, ज्याचं आपण मनन करायला पाहिजे, ज्याचं आपण मेडिटेट करायला पाहिजे? मला वाटते निसंदेह तो दुसरा तिसरा कोणी नसून दाविदापेक्षा श्रेष्ठ, मंदिरापेक्षा श्रेष्ठ आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण त्यानेच तर आपला आणि देवाचा समेट घडवून आणलेला आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. दाविदाच्या मनामध्ये जसा परमेश्वराच्या मंदिरात जाण्याचा, राहण्याचा, रूप पाहण्याचा, वस्ती करण्याचा, मनन करण्याचा, बांधण्याचा आवेश होता, तोच आवेश आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये होता. आणि दावीद आपल्याला तेच आज शिकवत आहे, सकाळच्या मननामध्ये सांगत आहे की आपल्याही जीवनामध्ये जर या भूतलावरती
सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती प्रभूची मंडळी आहे. आपणही परमेश्वराकडे रोज अनेक वेळा अनेक मागण्या केल्या, विनंत्या केल्या, वरदान केलं, डिझायर केलं. पण दावीद एक शिकवतो, त्या सर्व डिझायर मध्ये सर्वश्रेष्ठ डिझायर, सर्वश्रेष्ठ ख्वाहिश, सर्वश्रेष्ठ वरदान जर कोणतं असेल तर ते देवाच्या मंडळी बाबतचं वरदान. दावीद म्हणतो, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, आयुष्यभर मी त्याचे मनोहर रूप पाहावं आणि त्याच्या मंदिरात त्याचं ध्यान करावं. पुन्हा एकदा जेव्हा दावीद आयुष्यभर म्हणतो तेव्हा 24 आवर्स दावीदाला सांगायचं नाही. दावीदाला हे सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल, संधी मिळेल, तेव्हा तेव्हा मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाण्याच्या बाबतीत, राहण्याच्या बाबतीत, मनन करण्याच्या बाबतीत, त्याचं रूप पाहण्याच्या बाबतीत खर्च करेन. आजही परमेश्वराने आपल्याला ती संधी दिलेली आहे. आपण त्या संधीबद्दल परमेश्वराचे आभार मानूया. आणि जसं दावीद म्हणाला त्या दाविदाप्रमाणे दाविदाच्या शब्दामध्ये आपले शब्द घालूया आणि आपण आजच्या सकाळी त्या शब्दांवरती आपण मनन करूया. परमेश्वराचं घर, हाऊस ऑफ द लॉर्ड. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. त्याने आपल्याला त्याच्या घरात आणलेलं पण आहे आणि त्याने आपल्याला स्वतः त्याचं घर, त्याचं मंदिर बनवलेलं आहे. या जगातील सर्वश्रेष्ठ गोष्टींपैकी अतिशय उच्च दर्जाची जर कोणती गोष्ट असेल तर ती प्रभूची मंडळी आहे. आणि या प्रभूच्या मंडळीमध्ये वस्ती करणं, प्रभूच्या मंडळीमध्ये प्रभूचं रूप पाहणं आणि प्रभूच्या मंडळीमध्ये प्रभूचं ध्यान करणं हे किती आनंददायक आहे. तो ध्यान करण्याचा समय, मनन करण्याचा समय प्रभूने आजच्या सकाळी देखील आज आपल्याला ह्या माध्यमातून दिलेला आहे. प्रभूच्या नावाला गौरव असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि या सकाळच्या मननामध्ये ध्यान करत असताना पुन्हा एकदा दाविदाचा पुत्र आणि दाविदापेक्षा श्रेष्ठ असलेला, मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या ब्युटीकडे, त्याच्या सुंदरतेकडे, त्याच्या वेगवेगळ्या अलौकिक स्वभावाकडे पाहत, ध्यान करत आपण आपल्या जीवनक्रमाकडे पुढे जाऊया.